हालेलुया हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. यीशु मसीह की जय. I greet you all in wonderful mighty name of Jesus. आणि मी तुमचं स्वागत करतो प्रभू येशूच्या सुंदर How many नावामध्ये. of you all joyful in the presence of God? आणि किती जण आनंदित आहेत देवाच्या Amen. उपस्थितीत. हालेलुया हालेलुया. क्योंकि परमेश्वर वादा किया है मैं तेरा हूँ. I am yours. कारण परमेश्वराने आपल्याला अभिवचन दिले की मी तुमचा आहे. Are you all not happy with the truth? आणि तुम्ही आनंदी नाही का ह्या सत्याद्वारे? कितने लोग को गाड़ी देखने के बाद अच्छा लगता है? किती लोकांना गाडी भेटल्यावर आनंद होईल? कितने लोग को घर देखने के बाद अच्छा लगता किती है? लोकांना घर दिसल्यावर आनंद वो होईल? सब हमारे जीवन में आएगा. ते सर्व गोष्टी आपल्या जीवनात येईल. बट हमारा जीवन में सबसे बड़ा वादा ये होना चाहिए, परमेश्वर का वादा ये होना चाहिए कि परमेश्वर हमारा है. आमेन. ही बिलोंग टू अस. आणि ह्या सर्व गोष्टींपेक्षा आपल्या जीवनात परमेश्वर आपल्या बरोबर आहे हे महत्वाचं आहे. इफ वी कॅनॉट रिजॉइस इन जीसस, आणि जर आपण प्रभू येशू मध्ये आनंद करत वी नसेल कॅनॉट रिजॉइस इन द ब्लेसिंग्स. तर आपण त्याचे अभिवचन पण एन्जॉय करू I शकतो. never saw anyone who couldn't rejoice in Jesus but rejoice in the blessings of Jesus. I didn't saw anyone. आणि मी असं कोणाला बघितलं नाही जो प्रभूमध्ये आनंद करत नाही, परंतु तो आशीर्वादांमध्ये आनंद कौन करतो. परमेश्वर के अंदर आनंद नहीं कर सकते, वो परमेश्वर देने वाला आशीष में आनंद नहीं रह सकते. आणि जो देवाच्या देवामध्ये आनंदित राहत नाही त्यांना त्या आशीर्वादांमध्ये पण आनंद भेटत नाही. Because Jesus is our blessing. कारण प्रभू येशूच आपला आशीर्वाद The आहे. rest of the blessings are just behind us because we are with Jesus. आणि प्रभू येशू आपला आशीर्वाद आहे आणि त्यामुळे बाकीच्या सर्व गोष्टी प्रभू येशूमुळे आपल्या बरोबर असतात. So once again I am asking, आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा विचारतो, not like a ritual. आणि एक रीती म्हणून नाही, I want to ask you from your heart, परंतु तुमच्या हृदयाला मी how विचारतो, many of you are joyful in the presence of God this afternoon? किती जण आनंदित आहे देवाच्या उपस्थितीत? Amen. Hallelujah. हालेलुया. We are joyful in His presence आणि आपण आनंदित आहोत त्याच्या because उपस्थितीत. Jesus is my blessing. कारण प्रभू येशू आपला आशीर्वाद Because आहे. Jesus is mine. कारण प्रभू येशू आपला आहे And everything will come behind us. आणि सर्व गोष्टी आपल्या मागे येतील. त्यामुळे Amen. Hallelujah. हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. यीशु मसीह की जय. Amen. Today we're gonna have a Lord's table. आणि आज आपण प्रभू भोज आहे. So before Lord's table, I would like to speak about something deeper about the sacrifice of Jesus. आणि प्रभू भोज मध्ये जायच्या अगोदर आणि एक अर्पणाचं महत्व The प्रभू येशूचं. sacrifice of Jesus. ओके. प्रभू येशूचा त्याग, प्रभू येशूचा अर्पण हे किती महत्वाचं आहे Oh, I त्याबद्दल love मला that बोलायचं आहे. word, sacrifice of Jesus. आणि प्रभू येशूचा अर्पण हे शब्द मला खूप You see, आवडतो. God is not a receiver. आणि देव फक्त एक घेणारा नाही, परमेश्वर कभी भी लेता नहीं है. परमेश्वर कभी भी लेता नहीं. परमेश्वर फक्त नुसतं घेणारा नाही, परमेश्वर देने वाला है. परंतु परमेश्वर देणारा आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Jesus is a perfect example of the giving nature of God. आणि प्रभू येशू एक उत्तम उदाहरण आहे देवाचं, जो देणारा दर्शवतो. He gave the best thing to the mankind. आणि त्याने सर्वात चांगली गोष्ट दिली मनुष्य जाती. A best man to us forever. आणि उत्तम असा मनुष्य देवाने दिला, And with Jesus, तो म्हणजे प्रभू येशू. all the blessings of God belong to us. आणि प्रभू येशूद्वारे सर्व आशीर्वाद हे आपल्याला Through आहे. Jesus, प्रभू येशूच्या द्वारे. we have been reconciled with God now. आणि प्रभू येशूच्या द्वारे आपण पुन्हा जोडले गेलेले आहोत देवाकडे. Amen. Hallelujah. Hallelujah. So let's move on to the book of Hebrews chapter 10 verse 11 to 18. आणि त्यामुळे आपण इब्री 10:11-18 वाचू. Yes. प्रत्येक याजक Mhm. तर दररोज सेवा करत आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो. परंतु आपल्या पापाबद्दल सर्व काळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे. आणि तेव्हापासून आपले वैरी नमून आपले पादासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळासाठी पूर्ण केले. पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो, परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर त्यांच्याशी मी करार करीन, तो हा, मी माझे नियम त्यांच्या मनात घालेन आणि ते त्यांच्या हृदय पाटावर लिहीन. आणि मी त्यांचे पाप व अधर्म कृत्ये कधीही आठवणार नाही.
जेथे या पापांची क्षमा झाली आहे तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे नाही. Amen. Here the 11th verse says, आणि ते 11वं वचन असं सांगतं, every priest stands ministering daily and offering repeatedly the same sacrifice which cannot take away the sins. आणि प्रत्येक याजक दररोज सेवा करतो आणि ज्याच्यामुळे आपल्या पापांची क्षमा होईल असे अर्पण तो दररोज करतो, पण तरी ते पापांची क्षमा होत नाही. It was speaking about the situation in the old covenant. आणि इथं जुन्या करारातल्या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. In the old covenant, जुन्या करारात the priest जे याजक होते, who are dedicated to serve God, ज्यांना निवडलं होतं देवाची सेवा they करण्यासाठी, ministered every day in the temple. आणि ते सेवा करत असायचे रोज त्या मंदिरात. And the ministering was like this. They have to repeatedly sacrifice a same sacrifice for the sins. आणि त्यांची सेवा अशी होती की ते वारंवार एकच अर्पण द्यायचे, तेच अर्पण द्यायचे त्यांच्या पापांसाठी. Every day, repeatedly same sacrifice. आणि प्रत्येक दिवशी तेच अर्पण असायचं त्यांचं. But still, तरी it didn't have the power to wipe away the sins. आणि तरी त्या अर्पणामध्ये सामर्थ्य नव्हतं आपले पाप पुसून टाकण्याचे. It speaks about how law and how the rituals were incapable for man to receive salvation. आणि हे असं दर्शवत होतं की कशा रीतीने एक नियम आणि एक अर्पण हे उपयोगी नव्हतं आपले तारण करण्यासाठी. You see, law brought certain efforts, it pushed man to do certain efforts. आणि तुम्ही पाहू शकता की नियम हे एक त्याला आज्ञा पाळण्यासाठी एक तणाव देते. It made every man to make some efforts. आणि एक कष्ट घ्यायला होती, एक नियम कष्ट घ्यायला होती मनुष्याला ते पाळण्यासाठी. It was God's law to sacrifice animal every day. आणि हे नियम होता देवाचा की प्रत्येक दिवशी एक अर्पण द्यायचं प्राण्याचं. And the word of God says here, आणि इथं देवाचं वचन सांगतं, every day priest comes. प्रत्येक दिवशी याजक यायचा, Every day he comes to do ministering. तो प्रत्येक दिवशी यायचा देवाची सेवा करायला. And every day he offer the same sacrifice. आणि तो प्रत्येक दिवशी तेच अर्पण द्यायचा. But that sacrifice of an animal आणि परंतु ते अर्पण होतं प्राण्याचं. never ever wiped the sin of not even a single person. आणि त्यामुळे कोणत्याही मनुष्याचे त्यामुळे पाप पुसले जात नव्हते. It speaks about आणि हे इथं सांगितलं it जातं, speaks about a covenant आणि हे एक कराराबद्दल where सांगितलं जातं, law was given, जिथे आपल्याला आज्ञा दिली होती. where in that covenant law was given, आणि त्या जुन्या करारामध्ये आपल्याला नियम दिले where होते. in that covenant efforts were made. आणि त्या नियमांमध्ये एक एफर्ट्सला काय म्हणतो, श्रम घेतले होते. But there was no result for those efforts. परंतु त्या श्रमाबद्दल काहीच त्याचा मोबदला नव्हता. Can you imagine how it will feel तुम्ही विचार करू शकता का, तुम्ही कष्ट करता पण त्याचा काहीच मोबदला when नाही. law was given? जेव्हा आज्ञा तुम्हाला दिली होती, It didn't say priest didn't came and didn't do anything. आणि तिथं असं नव्हतं सांगितलं की सेवक यावं आणि काहीच करू नये. It didn't say that the temple was closed and nothing was happening. आणि तिथं असं नाही लिहिलं की दरवाजे बंद होते मंदिराचे आणि तिथं काहीच झालं नाही. The law was given, ते नियम असा होता. and every day priest came and ministered and sacrificed the same animal back to back. आणि प्रत्येक दिवशी सेवक येणार, याजक येणार, तो तेच अर्पण देत राहत होता. Which means the law was completely given and efforts were completely made. आणि याचा अर्थ असा होता की नियम दिला होता आणि त्या नियमाप्रमाणे त्या लोकांनी कष्ट पण घेतले होते. परंतु तरी those laws and those efforts couldn't bring a solution. आणि तरी ते सर्व नियम, those laws and those efforts couldn't bring any solution. आणि तरी ते सर्व नियम, ते सर्व कष्ट काहीच घेऊन आले नाही मोबदला. And that was the status of the old covenant life. आणि ही एक परिस्थिती होती जुन्या कराराची. Today church is not called to live in that covenant. आणि देवाला आज मंडळीला त्या जुन्या करारात राहण्यासाठी बोलवलेलं. Oh, let's read the 12th verse. आणि आज 12व वचन वाचू. But this man, परंतु
But this man, after he had offered one sacrifice for sins forever, sat down at the right hand of God. आणि या मनुष्याने सर्व काळासाठी एकदाच अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. Wow, I love that explanation. आणि मला हे उत्तर खूप आवडतं. It speaks about the power of the new covenant. आणि हे नवीन कराराच्या सामर्थ्य आपल्याला सांगतं. That speaks about the perfect sacrifice that God made आणि- for mankind. आणि हे आपल्याला शिकवते की देवाचं उत्तम असा अर्पण मनुष्य लोकांसाठी The केलेलं आहे. 11th verse speak about the perfect sacrifice man made for God. आणि 11 वचन आपल्याला सांगतं की मनुष्याचं उत्तम अर्पण जे देवाला त्याने केलेलं. कौन रोज बकरे को लेके आया मंदिर पे? परमेश्वर है क्या इंसान? इंसान. You see, man brought sacrifice to God. आणि मनुष्याने अर्पण आणलं देवासाठी. 11th verse speaks about man's sacrifice for his sins towards God, but no result. आणि 11 वचन सांगते की मनुष्याने अर्पण आणले त्याच्या पापांसाठी देवाकडे आणि त्याचा काहीच उत्तर आलं नाही किंवा त्याचा काहीच मोबदला नव्हता. But the 12th verse speaks very amazing. परंतु 12 वचन असं उत्तमरित्या सांगतं. 12th verse speaks about someone who was not sent by man but sent by God. आणि 12 वचनात असं सांगते की एक मनुष्य पाठवला तो ना की मनुष्य जातीकडून होता परंतु ते परमेश्वराकडून पाठवलेला In होता. English Bible, in the 12th verse, it starts like this, but this man. आणि इंग्लिश बायबलमध्ये असं सांगितलं की पण ह्या मनुष्याद्वारे I love that verse. This man. या मनुष्याद्वारे Oh, this man is not an ordinary man. आणि हा मनुष्य का साधारण मनुष्य नव्हता This man is the Lamb of God. परंतु हा मनुष्य देवाचा कोकरा असा होता. This man is the Messiah, the Savior of the world. आणि हा मनुष्य हा मसिया होता जो जगाचा तारणारा This होता. man is Emmanuel, the God with us. आणि तो मनुष्य इमॅन्युअल होता जो ते म्हणजे देव आमच्या बरोबर This आहे. man is Yahweh, the Most High God. आणि हा मनुष्य हा यावे होता जो सर्वात महान देव आहे. This man was yesterday, today, and forever. आणि हा मनुष्य काल होता आज आहे आणि उद्या पण असणार. And this man is Alpha and the Omega. आणि हा मनुष्य अल्फा आणि ओमेगा This आहे. man is the beginning and the end. हा मनुष्य सुरुवात आणि शेवट आहे. This man is the father and the finisher of our faith. आणि हा मनुष्य हा विश्वास पूर्ण करणारा आपला पिता Oh, आहे. he is not an ordinary man. आणि तो सर्वसाधारण He मनुष्य is नाही. the son of God who came to sent by God himself. आणि तो एक देवाचा पुत्र आहे जे परमेश्वराने पाठवलेला. There it speaks about priests, many sacrifices every day, but nothing is happening. आणि तिकडे भरपूर असे याजक रोज अर्पण करायचे परंतु त्याचा काहीच उपयोग व्हायचा But the नाही. word of God is saying, परंतु देवाचं वचन but सांगतं once a man came in this world. आणि परंतु एक मनुष्य या जगात आला That man came and finished off every sacrifice that can be ever given for the man's remission. आणि तो मनुष्य या जगात आला आणि त्याने सर्व प्रकारचं अर्पण दिलं जे देऊ शकतात मनुष्य. Oh, the one no one could satisfy. This man came and satisfied the heart of God. आणि कोणी देवाला संतुष्ट करू शकत नाही त्या परिस्थितीत तो आला आणि देवाला संतुष्ट Today, केलं. as we are approaching the Lord's table, आणि आज आपण देवाच्या प्रभुभोज मध्ये I जात want to असताना speak about this man. मला ह्या मनुष्याबद्दल This man सांगायचं who can change your life. हा मनुष्य तुमचं जीवन बदलू This शकतो. man who can satisfy your life. तो तुम्हाला संतुष्टी देऊ This शकतो. man who can perfect your life. तो तुमचं जीवन एक परिपूर्ण करू This man who शकतो. can cleanse your life. हा मनुष्य तुमचं जीवन धुवू शकतो. This man who can perfect your life. तो तुमचं जीवन परिपूर्ण करू This man who शकतो. can glorify your life. तो मनुष्य तुमचं जीवन गौरवात बनवू Because this शकतो. man is not an ordinary flesh and blood. कारण हा मनुष्य एक साधारण शरीरातला मनुष्य This नाही, man is the representation and the image of God himself. परंतु हा मनुष्य हा स्वतः प्रतिरूप आहे देवाच्या सर्वसमर्थ His name देवाचा. is Jesus. आणि त्याचं नाव आहे And प्रभू today येशू. he is here as his Lord's table is here. आणि तो आज इथं उपस्थित आहे आणि त्याचा प्रभू इथं And उपस्थित आहे. today the word of God says, आणि आज देवाचं वचन असं this सांगतं man came and did one sacrifice. आणि हा मनुष्य आला आणि एक अर्पण केलं And he came and wiped the sins forever. आणि त्या अर्पणाद्वारे त्याने सर्व पाप पुसून And टाकले. now he is sitting in the right hand of God himself. आणि आता तो उजवीकडे बसला आहे देवाच्या. And the 14th verse says, आणि 14 वचन असं by सांगतं this one offering,
आणि एका He अर्पणाद्वारे has perfected us forever and ever. त्याने आपल्याला परिपूर्ण असं केलं सर्व He काळासाठी perfected each and every one whom he sanctified. आणि त्याने प्रत्येकाला परिपूर्ण केलं त्याच्यामध्ये 14th verse, वापस पढ़ो. कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळासाठी पूर्ण केले Hallelujah. हालेलुया Whom he sanctified. आणि कोणाला त्याने पूर्ण केलं He perfected them. त्याने- Sanctified is not perfect. You are saying the wrong word. Sorry. Sanctified. Whom he sanctified. 14th verse. शुद्ध केलं का? Yes. आणि कोणाला त्याने शुद्ध केलं He perfected them. त्याने सर्वांना शुद्ध केलं Can you पूर्ण read? Can सॉरी you read पूर्ण the- केलं Yes. सॉरी Yes. परमेश्वर किसको सैंक्टिफाई किया, उन लोगों को परफेक्ट किया है. आणि परमेश्वराने ज्यांना शुद्ध केलं त्यांना त्याने पूर्ण केलं Today I want to tell you something. आणि आज मला तुम्हाला You सांगायचं know what आहे is the power of the blood of Jesus and the flesh of Jesus? आणि तुम्हाला माहिती का काय सामर्थ्य आहे प्रभू येशूच्या शरीराचं आणि वो त्याच्या सिर्फ खाली रक्ताचं आपको शुद्ध नहीं करता है. तो तुम्हाला फक्त शुद्ध करत नाही बहुत लोग वो चीज को विश्वास करते, राइट? परमेश्वर का लहू और फ्लैश हमको शुद्ध करता है, वो विश्वास करते हैं हम. आणि भरपूर जण असा विश्वास करतात की त्याचं शरीर आणि त्याचं रक्त आपल्याला फक्त शुद्ध करतं But you know what the 14th verse says? आणि परंतु 14 वचन काय सांगते When तुम्हाला this माहिती आहे man came and sacrificed himself, का? आणि जेव्हा हा या मनुष्यानं आला आणि स्वतःचं अर्पण केलं he sanctified everyone and he perfected everyone. आणि त्याने तेव्हा सर्वांना शुद्ध केलं आणि त्याने सर्वांना परिपूर्ण असं Today, केलं. आणि आज On this sacrifice, on as we are meditating on the sacrifice of Jesus, आज आपण त्या अर्पणावर अभ्यास करत असताना I want to give you a very important truth. मला तुम्हाला एक महत्वाचं सत्य सांगायचं God didn't just sanctify you, but he has even perfected you. देवाने तुम्हाला फक्त शुद्ध केलं नाही परंतु त्याने तुम्हाला परिपूर्ण केलं Today I want to tell you, आणि आज मला तुम्हाला this सांगायचं blood of Jesus and the flesh of Jesus not just has the power to sanctify you, but it has even the power to perfect you. आणि या देवाच्या प्रभुभोजमध्ये सामर्थ्य आहे नुसतं तुम्हाला शुद्ध करण्याचं नाही परंतु तुम्हाला पूर्ण करण्याचं Hallelujah! हालेलुया Hallelujah! हालेलुया सिर्फ परमेश्वर हमको शुद्ध करने वाला नहीं, परमेश्वर हमको परिपूर्णता करने वाला. Amen. He makes us perfect. आणि परमेश्वर फक्त आपल्याला शुद्ध करणार नाही परंतु तो आपल्याला पूर्ण करणारा परमेश्वर आहे Which kind of perfection? कोणत्या प्रकारचं परिपूर्णता कैसे तरीका का परिपूर्णता मालूम है? माहिती आहे का तुम्हाला उसके तरह. Hallelujah. हालेलुया उसके तरह. Amen. He will make you perfect like him. आणि तो आपल्याला पूर्ण करतो परिपूर्ण करतो त्याच्यासारखं Your efforts and my efforts cannot make us perfect like him. आणि तुमचं कष्ट माझे कष्ट तुमचं काम मेहनत हे आपल्याला परिपूर्ण करू But शकत his नाही blood can make you and me perfect like him. Hallelujah. परंतु त्याचं रक्त आपल्याला परिपूर्ण करतं त्याच्यासारखं Today I want to tell you, this man who came and sacrificed himself has the power, just Jesus has the power to sanctify you and also perfect you this afternoon. आणि हा मनुष्य आज तुमच्यासाठी माझ्यासाठी आला आणि त्याने त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तुम्हाला शुद्ध करण्याचं आणि परिपूर्ण करायचं आणि मला शुद्ध And करण्याचं you can ask me now, आणि तुम्ही आता मला विचारू शकता सबूत क्या है? काय आहे त्याचं सब सबूत? चीज को सबूत चाहिए, राइट? Yes. है ना? सबूत क्या है? 16th verse, 15th verse पढ़ो. सबूत वही है. 16 15, 1-5. सॉरी पवित्र आत्मा ही याबाबत आपल्याला साक्ष देतो Wow. You know who is the witness? आणि तुम्हाला माहिती आहे का कोण साक्ष आहे एक त्याचा खाली इंसान नहीं है ये चीज के विटनेस, एक चीज का विटनेस है पवित्र आत्मा. आमेन. Amen. होली स्पिरिट इज द विटनेस ऑफ दिस सैंक्टिफिकेशन एंड होली स्पिरिट इज द विटनेस ऑफ दिस परफेक्शन. आणि पवित्र आत्मा हा साक्ष आहे या परिपूर्णतेचा आणि या शुद्धतेचा. यीशु मसीह के लहू के द्वारा आपको मिला हुआ सैंक्टिफिकेशन और परफेक्शन का विटनेस कौन? एक मानुष नहीं और पवित्र आत्मा है. ही इज द विटनेस of your sanctification and perfection in Christ. आणि तो पवित्र आत्मा साक्ष आहे की तुम्ही शुद्ध केलेले आहात आणि तुम्हाला पूर्ण केलेला आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. परमेश्वर ऐसे बड़ा गवाही वाले को हमारे पास लेके आया, उसका गवाही को कोई विरोध बात नहीं कर सकते. आमेन. आणि परमेश्वराने असं साक्ष देणारा आपल्यासाठी उभा केला त्याच्या विरोधात कोणीच जाऊ शकत Oh, नाही. Holy Spirit is our witness. आणि पवित्र आत्मा आपला Holy साक्षीदार आहे Spirit is your witness. आणि
पवित्र आत्मा तुमचा Come on, साक्षीदार tell to आहे yourself, पवित्र आत्मा मेरा गवाह है. He is my witness. आणि पवित्र आत्मा माझा साक्ष आहे. He तुम्ही is बोला my witness that Jesus has sanctified me and Jesus has perfected me. आणि पवित्र आत्मा तो साक्षीदार आहे की प्रभू येशूने मला शुद्ध केलं व पूर्ण केलं आहे Oh, म्हणून. hallelujah. हालेलुया. Then the 16th verse says, आणि 16 वचन असं सांगतं now this is the new covenant that I have with the people, आणि मी आता नवीन करार केला आहे माझ्या लोकांबरोबर that I will put my law not on the stones, but I will put my law inside the people's heart. आणि मी आता माझे नियम दगडावर नाही करणार परंतु मी ते नियम माझ्या लोकांच्या हृदय पटलावर And in लिहिणार. the new covenant, this is my promise in the 17th verse. आणि 17व्या वचनात हे नवीन या नवीन अभिवचन करार आहे. का अभिवचन यस वादा है, ये है कि their sins and their lawlessness deeds I will remember no more. आणि ते अभिवचन असं आहे की मी त्यांचे पापे व अधर्म कृत्य कधीही आठवणारच कितने नाही. लोग आपका पुराना पाप का याद अभी भी है? कम ऑन, किसको, कितने लोग को है? झूठ, ये वो वो व्हाटएवर इट इज, कितने लोग को याद है? हमारे अंदर याद है, बट इधर वचन में लिखा है मैं किसी का पाप को याद नहीं रखूंगा. मैं आई वोंट इवन रिमेंबर द सिंस. आणि देव म्हणतो मी कधी तुमचे पाप आणि अधर्म आठवणार पण नाही. शायद हमारे पाप को हम याद रखते हैं, शायद दूसरे कौन किया हुआ पाप को हम याद रखते, बट परमेश्वर ये नया नियम में किसी का पाप को याद भी नहीं रखता है. ही वोंट इवन रिमेंबर देयर सिंस. आणि देव कधी त्यांचे पापही आठवत नाही. हु सिंस? कोणाचे पाप? who are sanctified and who are perfected by Jesus. उनका पाप को परमेश्वर याद नहीं रखेगा भी. आणि त्यांचेच पाप आठवत नाही जे शुद्ध केलेले आहेत, पूर्ण केले आहेत ख्रिस्ताद्वारे. Today, आज if you are walking with the guilt of your past failures, आणि जर तुम्ही तुमच्या जुन्या चुकांद्वारे तुम्ही एक दोष भावाने चालत if असाल you are haunted by your old sins and old mistakes of your life, आणि तुम्हाला तुमच्या जुन्याच चुकांमुळे तुमच्या जुन्याच अपराधांमुळे तुम्ही त्याच गोष्टीतून जात असाल. today this 12th verse, this man is here this afternoon आणि आज तो 12व्या वचनात लिहिलेला मनुष्य आज इथं उपस्थित and आहे he is ready to sanctify you, to perfect you such a way where your sins will be never remembered by God. आणि आज तो तयार आहे तुम्हाला शुद्ध करण्यासाठी, तुम्हाला पूर्ण करण्यासाठी अशा रीतीने की तुमचे पाप अधर्म कधी आठवले जाणार नाही. परमेश्वर याद नहीं रखने वाला मतलब आपके मन में भी परमेश्वर एरेज करेगा आपका पाप को. परमेश्वर तुमचे पाप आठवणार नाही म्हणजे तो तुमच्या हृदयात पण तुम्हाला आठवणार नाही असं तो करणार आहे. God's sanctification, God's perfection has the power to erase and wipe all our sins. आणि देवाच्या शुद्धतेमध्ये परिपूर्ण करण्याच्या त्या सामर्थ्यामध्ये तुमचे सर्व पाप पुसून टाकण्याचे सामर्थ्य आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. परमेश्वर गंदगी के साथ परमेश्वर अच्छे वाला नहीं रखा है. आणि परमेश्वराने घाणी बरोबर चांगल्या गोष्टी नाही ठेवल्या. परमेश्वर अच्छे वाला लेके आने का समय गंदगी को परमेश्वर निकाला हमारे अंदर. आणि परमेश्वर जेव्हा चांगली गोष्ट आणतो तेव्हा ते त्या अगोदर ती घाण गोष्ट What does काढून that टाकतो. mean? याचा अर्थ काय? When he brought the blood of Jesus inside us, जेव्हा तो त्याचं प्रभू येशूचं रक्त आपल्या जीवनात आणतो he wiped all our sins like how we wipe every dust of our house. आणि तो प्रभू येशूचं रक्त आपल्या जीवनात आणताना जसा आपण आपली घरातली धूळ पुसून टाकतो तसे तो आपले सर्व पाप पुसून Hallelujah. टाकतो. Hallelujah. हालेलुया. Oh, the blood of Jesus has the power to wipe and erase and forget all your sins आणि forever. प्रभू येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे सर्व तुमचे पाप धुवून टाकण्याचे, तुमचे अधर्म धुवून Today टाकण्याचे. that man is here this afternoon. आणि आज तो मनुष्य इथं उपस्थित आहे That man's flesh and blood is here this afternoon. आणि त्या मनुष्याचं रक्त आणि शरीर आज इथं आहे. Oh, that Jesus is here. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आज And इथं the आहे. same Holy Spirit who is bearing witness is also here. आणि तोच पवित्र आत्मा जो साक्षी आहे तो पण इथं उपस्थित And आहे. today I believe आणि मी आज विश्वास ठेवतो is a day where you're going to get freedom from many challenges of your heart. आणि आज तुम्हाला स्वातंत्र्य भेटणार आहे, सुटका भेटणार आहे भरपूर अशा तुमच्या How many of संकटांपासून. you going through many challenges in your heart? आणि किती जण तुमच्या हृदयात अशा भरपूर अशा I tell you, संकटांनी today चालले. is an expiry date of that challenge. आज ते सर्व संकटांचे Today is the expiry शेवट आहे. date of that challenge in the name of आज Jesus. त्या सर्व संकटांचा शेवट आहे येशूच्या नावात. Because a man who has the power to sanctify, a man who has the power to perfect is here this आज afternoon. ज्या मनुष्याला
कशाला सामर्थ्य आहे शुद्ध करण्याचं, पूर्ण करण्याचं, तो आज आपल्या बरोबर उपस्थित And a आहे. spirit who has the power to witness that sanctification and perfection is here this afternoon. आणि ज्या पवित्र आत्म्याला सामर्थ्य आहे साक्षी बनण्याचं, तो आज इथं उपस्थित आहे. And here he is going to make you and me sanctified, and he's going to make us perfect like him forever. आणि आज तो उपस्थित आहे तुम्हाला आणि मला शुद्ध करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी, Amen. त्याच्यासाठी. Hallelujah. 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 I tell you, the blood of Jesus is the most powerful thing in the kingdom of God. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रभू येशूचं रक्त सर्व सामर्थ्य गोष्ट आहे देवाच्या राज्यात. There is nothing powerful than the blood of Jesus. आणि प्रभू येशूच्या रक्ताशिवाय कुठली गोष्ट महान नाही, The blood of Jesus सामर्थ्यवान can नाही. break every sins. प्रभू येशूचं रक्त सर्व पाप The blood of Jesus can break every curse of your life. प्रभू येशूचं रक्त सर्व तुमचे शाप मोडू The शकतं. blood of Jesus can heal you from every sickness. प्रभू येशूचं रक्त तुम्हाला सर्व रोगापासून आरोग्य देऊ The blood of शकतं. Jesus has the power to bring access of God's blessing in your life. आणि प्रभू येशूचं रक्त अधिकार देतो सर्व आशीर्वाद देवाचे Oh, the मिळण्यासाठी. blood of Jesus is the doorway to the kingdom of God. आणि प्रभू येशूचं रक्त एक मार्ग आहे देवाच्या राज्याचं. And his blood has the power to do everything forever. आणि त्याच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे सर्व गोष्टी करण्यासाठी. Hallelujah. Hallelujah. That this sacrifice, this perfect sacrifice of Jesus is still working in our life. आणि हे देवाचं पूर्ण योग्य, परिपूर्ण असं योग्य अर्पण आपल्यासाठी And तयार this आहे. Jesus want to do great things in our life. आणि हा प्रभू येशू आपल्यामध्ये भरपूर महान गोष्टी करू शकतो. जितने लोगों को विश्वास है, आज मेरा हृदय का हर दुख, हर प्रॉब्लम्स, हर पास्ट चीज, हर बंधन तोड़ने वाला है यीशु मसीह के नाम से. Amen. कितने लोगों को विश्वास है? किती How many of लोकांना you? विश्वास I tell you, today it will happen to you according to your faith. God will grant it in your life in Jesus' आणि name. तुमच्या विश्वासाप्रमाणे आज देव तुमच्या जीवनात ते करणार आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Today the blood of Jesus is going to break all powers of that was working in your heart. आणि सर्व ते संकट आज ते तोडणार आहे प्रभू येशू. Amen. Hallelujah. Hallelujah. 18th verse says, 18 वचन असं there is सांगतं. no longer आता इथे there is no longer an offering for sin आणि anymore. 18 वचन असं सांगते की आता पापांची क्षमा झाल्या आहे, त्यामुळे पापाबद्दल अर्पण व्हायचे नाही. Amen. Hallelujah. 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 मतलब परमेश्वर का लहू हर पापों को, हर तरीके का पापों को आज भी, हर समय भी साफ करना ताकतशाली है. Amen. It has a power to cleanse all the sins forever. आणि त्यामुळं देवाच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे की आता पण तो ते सर्व पापांची आपली क्षमा करू शकतो. Oh, the sacrifice of Jesus is not seasonal. आणि प्रभू येशूचं अर्पण एक सणावार नाही. Hallelujah. सिर्फ Hallelujah. पुराना पाप को सिर्फ माफ किया, पुराना पाप को साफ किया, आज का नहीं करेगा, आज भी करेगा. आमेन. Amen. और परमेश्वर ताकत भी देगा फ्यूचर में पाप नहीं करने के लिए. Hallelujah. God will give you the strength through his blood that you will walk as a victorious perfect person in Christ. आणि देव त्याच्या रक्ताद्वारे तुम्हाला सामर्थ्य देतो त्याच्यामध्ये एक विजयी जीवन जगण्यासाठी. Because there is no more offering. कारण आता ह्या पुढे कुठल्याही अर्पण करायची In गरज नाही. God's eyes there is no more offering needed. आणि देवाच्या दृष्टीने आता कोणतेही अर्पण करायची गरज नाही. Because God is satisfied with the sacrifice of Jesus. आणि कारण देव संतुष्ट आहे प्रभू येशूच्या अर्पणाद्वारे. 2000 years back on that Golgotha, God was satisfied forever. आणि त्या 2000 वर्षापूर्वी त्या डोंगरावर प्रभू संतुष्ट झाला सर्व अर्पणाने. Oh, प्रभू येशू. hallelujah. He is satisfied forevermore in Jesus' name. आणि तो प्रभू येशू मध्ये सर्व काळासाठी संतुष्ट So झाला. with that faith, त्यामुळे त्या विश्वासाने, knowing that हे जाणून की that this Jesus, he can sanctify and perfect us, हे जाणून की हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला धुवून शुद्ध करू शकतो आणि पूर्ण करू we're शकतो. going to approach to the Lord's table. आणि त्याद्वारे या हृदयाने आपण प्रभू भोजमध्ये And जाऊ as you शकतो. are approaching to the Lord's table, आणि या विचार प्रभू भोजमध्ये जात असताना don't think this is just a blood and so this is just a wine and a bread. आणि असा विचार करू नका की हे फक्त द्राक्षरस आहे आणि फक्त रक्त आहे आणि एक भाकर आहे. Remember, Jesus didn't say this is symbol of my work. आणि प्रभू येशू असं नाही बोलला की हे एक फक्त चिन्ह आहे माझ्या कामाचे. Jesus said this is the remembrance of my परंतु sacrifice. प्रभू येशू बोलला की हे अर्पण एक माझे आठवण आहे याद्वारे. उसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? कितने बार हम याद रखने वाले हैं, कितने बार याद करने वाले हैं,
ये परमेश्वर का लहू और मांस बन जाएगा. आणि ज्या ज्या वेळी आपण या गोष्टीचं स्मरण आठवण करणार आहे, The moment you remember, it becomes the real blood and flesh of Jesus. ज्या ज्या क्षणी तुम्ही त्याचे स्मरण करणार, आठवण करणार, ते एक खरं रक्त प्रभू येशूचं बनणार We're going to तुमच्यासाठी. remember and say, Lord, I believe I'm going to consume your blood and I'm going to consume your flesh. आणि आपण सांगू त्या परमेश्वराला, हा पिता मी विश्वास ठेवतो, आज मी विश्वासाने तुझं रक्त And स्वीकारतो, I तुझी believe भाकरी खातो. today is the end of many tortures that you all went through in your heart. आणि आज तुमच्या हृदयातले सर्व गोष्टींचं शेवट होणार आहे, संकटांचं. Amen. Hallelujah. Hallelujah. So let's all rise up this time. आणि त्यामुळे आपण उभे राहू या Let's वेळेला all prepare our heart for the table of the Lord. आणि आपण आपलं हृदय तयार करू प्रभू भोजेसाठी. Because remember, Jesus said, कारण हे लक्षात ठेवा की प्रभू येशू असा बोलला, remember me and do this. माझे स्मरण करा आणि हे करा. On the night he was arrested, आणि ज्या रात्री त्याला पकडण्यात आलं, Jesus broke the bed प्रभू येशूने भाकर मोडली and he said, आणि तो बोलला, this is the flesh that is broke for all of us, आणि हे माझं शरीर मोडण्यात आलं आहे सर्वांसाठी, for the remission of all mankind. आणि सर्व मनुष्य जातींसाठी. This is the wine, this is the blood that was shed for the sacrifice, as a sacrifice. आणि हे द्राक्षरस जे रक्त आहे माझं सर्वांसाठी सांडवलेलं. Lord, today in the name of Jesus, आज पिता प्रभू we येशूच्या speak नावात, over this Lord's table पिता तू बोल ह्या भोजावर, that this is not an ordinary bread or wine. पिता हे एक साधारण भाकर आणि द्राक्षरस We नाही. speak, this is the flesh and the blood of Jesus right now. पिता आम्ही बोलतो की हे तुझं शरीर आणि तुझं By the रक्त power आहे. of the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या as सामर्थ्याने your children gonna partake in your table, तुझे लेकरं ह्या भोजामध्ये भाग घेत असताना, the Lord who sanctify and perfect us, let you sanctify and you perfect in Jesus' name. पिता तू शुद्ध करणारा, पूर्ण करणारा देव, आज आम्हाला शुद्ध कर आणि पूर्ण कर. Oh, every bondages of the heart be broken in Jesus' name. पिता सर्व हृदयाचे बंधन तुटले जाऊन दे येशूच्या नावात. Every guilt be broken right now in Jesus' name. सर्व दोष भाव तुटले जाऊन दे येशूच्या नावात. Every cornered life be removed in the name of Jesus. आणि सर्व प्रकारचं कॉर्नर लाईफ निघून जाऊन दे Right now in the name of Jesus. येशूच्या नावात. I speak the power of God over here. पिता तुझं सामर्थ्य मी बोलतो, I speak healing, deliverance. तुझं सुटका, तुझे आरोग्य I speak बोलतो, salvation. तुझं तारण बोलतो, I speak the mighty power of God through your blood in Jesus' name. तुझ्या रक्ताद्वारे तुझं सामर्थ्य मी बोलतो. We thank you and we bless your holy name. पिता धन्यवाद देतो तुझ्या नावाला, In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 Thank you, Lord. No, take. Okay. Father Lord, we want to thank you for this time. पिता आम्ही धन्यवाद देतो या Father, we वेळेसाठी. believe as we're going to consume your flesh and blood, पिता आम्ही तुझं रक्त आणि शरीर घेत असताना let this be the day where we are completely delivered from every bondages of the enemy. पिता ह्या दिवशी आम्ही विश्वास ठेवतो की आमच्या सर्व शापांपासून आम्ही सुटका पावलेले आहोत. Let joy, peace, we speak joy upon people and your peace upon your people. पिता आम्ही तुझ्या लोकांवर देवपा तुझा आनंद, तुझा शांती बोलतो. Oh, we speak, let the heart of forgiveness be filled in your people's heart in Jesus' name. पिता एक क्षमा करणारं हृदय तू तुझ्या लोकांमध्ये मी भरतो. Your word says, when we were enemies, God forgiven us. आणि तुझं वचन सांगते की जेव्हा आम्ही शत्रू होतो तुझं, तेव्हा देवाने आम्हाला क्षमा केली. Lord, give us the grace पिता आम्हाला कृपा दे, through your flesh and blood. तुझ्या रक्ताद्वारे, तुझ्या शरीराद्वारे Give us the grace to carry the heart of forgiveness. आम्हाला तुझ्या शरीराद्वारे कृपा दे
क्षमा करण्याचं Today I tell you, especially the Spirit of God is speaking to me to tell you all, today God is going to give you the power to forgive many things. आणि आज देव तुम्हाला सामर्थ्य देणार आहे क्षमा करण्याचं भरपूर गोष्टींवर. I tell you, many pains of your heart is because of the hurt that people created. आणि भरपूर असे दुःख तुमच्या हृदयात आहे ते मनुष्याच्या बोलण्याद्वारे जे God तयार झाले. understands that hurt. परंतु देवाला माहिती आहे ते दुःख. That hurt is not because of your mistake. ते दुःख फक्त तुमच्या चुकीमुळे नाही, That hurt is because of someone's mistakes. परंतु कुठल्या तरी व्यक्तीने केलेल्या चुकांमुळे ते But दुःख today आहे. God is going to give you the power to forgive them in the name of Jesus. परंतु आज देवाचं वचन देव तुम्हाला सामर्थ्य देणार आहे त्यांना क्षमा करण्याचं. Remember, hurt is not a result. आणि दुःख हे उत्तर नाहीये, The vengeance is not a solution. आणि आक्रोश हे उत्तर नाही त्याचं, The forgiveness is the solution. परंतु क्षमा करणं हे त्याचं उपाय आहे. Hallelujah. Jesus taught us to forgive. कारण प्रभू येशूने आपल्याला क्षमा Today God is करायला going to give you that power, His power of forgiveness upon your heart. आणि आज देव त्याचं सामर्थ्य देणार आहे तुम्हाला क्षमा And there is करण्याचं. going to be a new chapter, a new covenant that He going to raise from today in all our lives in Jesus' name. आणि एक नवीन कार्याची सुरुवात तुमच्या जीवनात तो करणार आहे. So with that thanksgiving आणि त्यामुळे त्या आभारच्या हृदयाने and with remembrance of Jesus, what Jesus has done, आणि हे लक्षात ठेवून की जे गोष्टी प्रभू येशूने आपल्यासाठी let us केल्या, all partake the Lord's table together. आपण ह्या प्रभू भोज मध्ये भाग घेऊ. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Amen. Amen. Thank you, Father, Lord. Father, Lord, we want to thank you for this wonderful sacrifice. पिता आम्ही धन्यवाद देतो ह्या सुंदर शार्पणाबद्दल. Lord, we want to thank you. Can we all open our mouth 1 minute? Say thank you, Jesus, for this. आणि आपण आज आपलं मुख उघडू शकतो का 1 मिनिटासाठी I त्याला tell you, धन्यवाद today the देण्यासाठी. freedom is delivered. God has delivered that freedom inside you in the name of Jesus. God has delivered the freedom inside you in the name of Jesus. आणि आज देवाने ते सुटका दिली आहे प्रभू येशूच्या नावामध्ये वो तुमच्या जीवनात. स्वातंत्र्य परमेश्वर आपके अंदर आज दे दिया. Today is the day of freedom in your life. आणि आज तो दिवस आहे सुटकेचा तुमच्या जीवनामध्ये. Today the Holy Spirit is witnessing. आणि पवित्र आत्मा त्याचे साक्ष आहे. Today the Holy Spirit is empowering you with His power. आणि पवित्र आत्मा आज भरत आहे त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला. Power to forgive. ते सामर्थ्य क्षमा Power करण्याचं to walk in victory. आणि एक विजयी जीवन जगण्याचं Power to सामर्थ्य overcome the work of the devil. आणि सैतानाच्या सर्व कार्यावर विजयी Power to होण्याचं walk with the authority of God. आणि देवाच्या अधिकारामध्ये चालण्याचं Power over सामर्थ्य, sickness. असा आरोग्य रोगांवर सामर्थ्य, Power over all the curse. सर्व शापांवर सामर्थ्य, Power over all sinful life. सर्व पापमय जीवनावर Right now सामर्थ्य in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Receive the power of God in Jesus' name. स्वीकारा त्याचे सामर्थ्य Receive the येशूच्या power नावात. of God in the name of Jesus. परमेश्वराचं सामर्थ्य स्वीकारा Receive the येशूच्या power नावात. of God in Jesus' name. येशूच्या नावात ते सामर्थ्य स्वीकारा. Shebe gada gidini mena anda da la la gala dere be 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 shaka ba mana gada da na na la 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 ba 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 ba. Lord, we thank you and we lift your holy name. धन्यवाद देतो पिता तुझ्या नावाला आणि तुझ्या नावाला Oh, thank you उंचवतो. for filling your people with power. धन्यवाद देतो की तुझ्या सामर्थ्याने भरतो तुझ्या Oh, we लोकांना. thank you, Jesus. धन्यवाद देतो प्रभू येशू. In Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. Amen. 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 May the love of Father परमेश्वर पित्याची प्रीती and the grace of Son Jesus आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा and sweet fellowship of the Holy Spirit आणि
सुंदर सहभागिता पवित्र be with us forevermore in Jesus name. आपल्या सर्व बरोबर असो सर्व काळासाठी. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. How many of you believe the power of God is inside you through the blood of Jesus today? आणि किती जण विश्वास ठेवतात की प्रभू येशूच्या रक्ताद्वारे त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये Today आहे. the Lord's new covenant is working in you. आणि आज देवाचा नवीन करार तुमच्यामध्ये काम करत No आहे. more I will remember sins. आणि कुठल्याही पापांची तुमची आठवण केली You जाणार are नाही, sanctified and you are perfected now by Father. कारण तुम्हाला शुद्ध केलेलं आहे आणि पूर्ण केले आहे परमेश्वर पिताद्वारे. Amen. Hallelujah. 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 This week will be a week of miracles in Jesus name. आणि हे आठवडा एक चमत्काराचा आठवडा कितने असणार लोग आहे. विश्वास कर रहे हैं? किती लोक विश्वास ठेवतात? कितने लोग सालों साल वेट किया हुआ चमत्कार आज परमेश्वर ये वीक में करने वाले हैं? Amen. Amen. Hallelujah. So God bless you all. Have a great Sunday in Jesus name. देव तुम्हाला आशीर्वादित करू आणि चांगला रविवार असो Let's greet तुमच्यासाठी. each other and speak the blessings of God. Amen. तुम्ही एकमेकांना भेटू शकता आणि आशीर्वाद देऊ शकता. Amen. God bless you. God bless you.